हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 27 वर्ष महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढणाऱ्या एका औरंगजेबाला आम्ही महाराष्ट्रात गाडलं तर मोदी तुम्ही कोण? खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींवरील विधान संजय राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता। भाजपकडून निवडणूक आयोगासह मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार। मोदींच्या जीवितास धोका असल्याचा तक्रारीत उल्लेख। तो आमदारच कसा होतो ते बघतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आमदार अशोक पवार यांना चॅलेंज, तर शरद पवारांकडून अशोक पवारांना मंत्रिपदाचा शब्द। महाविकास आघाडीला राज्यात 30 ते 35 जागा मिळतील। लोकसभा निकालासंदर्भात शरद पवारांचा मोठा दावा। महायुतीला 12 ते 13 जागा मिळाल्या की ती उदार अंतःकरण आहे साहेबांचं। शरद पवारांच्या दाव्यावर फडणवीसांची उपरोधिक प्रतिक्रिया। 3 टप्प्याचं मतदान मोदींना अस्वस्थ करणारे टप्पे जातील तसे मोदींचे स्थान डळमळीत होईल। शरद पवारांची टीका। मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय। प्रियंका चतुर्वेदींचं वादग्रस्त वक्तव्य। खासदारकी वाचवण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींकडून आरोप। महाविकास आघाडीचं सरकार असताना दावोसमध्ये काय केलं बोलायला लावू नका। शीतल म्हात्रेंचं प्रियंका चतुर्वेदी यांना प्रत्युत्तर। मी कधीच दावोसला गेलो नाही। गद्दार सेनेत फक्त गद्दाराचं नाही तर खोटारडे देखील आहेत। प्रियंका चतुर्वेदींचं शीतल म्हात्रेंना उत्तर। मतांसाठी शिवसेना आणि काँग्रेसनं देशविरोधी लोकांसोबत हातमिळवणी केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप। साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती। अजित पवारांकडून खंत व्यक्त, तर पवार आमचे दैवत पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे। अजित पवारांची टीका। माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा, मुलाबाबतच्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला। पक्ष मिळणार नाही हे समजलं म्हणूनच अजित पवार बाहेर पडले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार। भुजबळांच्या कार्यकर्त्यांच्या दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भागरेंसोबत प्रचार। आमदार सुहास कांदेंचा आरोप। महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। भुजबळांनी कांदेंचा आरोप फेटाळला। पंतप्रधान मोदींच्या हातातून निवडणूक निसटत आहे। 4-5 दिवसात तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होईल। काँग्रेस नेते राहुल गांधींचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।